नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अनिकेत कोरटकर, वेलगर बायोसायन्सचा प्रतिनिधी. आज आपण हिंगणगाव येथे अनिल लवटे यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर इथे आलेलो आहोत. या प्लॉटला वेलगर बायोसायन्सचे जे प्रॉडक्ट वापरलेले आहेत त्याचे रिझल्ट त्यांना कशा प्रकारे मिळाले हे स्वतः अनिल लवटे यांच्या अनुभवातून आपण जाणून घेऊया. नमस्कार अनिल दादा. नमस्ते. आपला परिचय करू द्या. अनिल लवटे, हिंगणगाव. आपलं कधीचं पाणी आहे पहिलं पाणी 17 जानेवारीचं. 17 जानेवारीचं पाणी आहे. बरं. 17 जानेवारी नंतर साधारण 8 दिवसांनी पाणी सोडल्यानंतर सुरुवातीला कॅन्डल रूट आणि विवाह दिला होता हां. आणि दुसऱ्या पाण्याला कॅन्डल आणि विवाह दिला आणि त्यानंतर मुळीचं ह्याचं फर्स्ट मुळी चालू झाली. त्यानंतर अच्छा, पांढरी मुळीचं प्रमाण मुळी खूप चांगलं फर्स्ट म्हणजे साईडला पण दिसू लागली. त्याच्यानंतर चांगला आहे त्याचा विवाह कॅन्डल रूटचा चांगला रिझल्ट. त्याच्यानंतर आपण काय त्याच्यानंतर आपण मेगाफॉल दिलं. मेगाफॉल बिन दोन वेळा मेगाफॉल झालं. जास्त ऊन होतं ना, उन्हाच्या टायमिंगला मेगाफॉल गेला. बरोबर. म्हणजे हीट स्ट्रेस जो आहे आपला, हीट जाणवलीच नाही मला. हा, जी बरोबर. झाडं ट्रेस मध्ये होते ते सुद्धा फ्रेश वाटायला लागले. हा बरोबर. म्हणजे आपण सेटिंगच्या पिरियडमध्ये आपण मेगाफॉल हा स्प्रे आपला दोन वेळा वेळोवेळी वापरला. दोनदा आपण मला पहिल्या वंदा वापरल्यानंतर रिझल्ट लय फास्ट वाटला. मी मागून घेतला नंतर मला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर आपण कुठलं प्रोडक्ट त्याच्यानंतर मी फुगवणीच्या टायमिंगच्या ज्यावेळेस माल सेटिंग झाला ना, हा. सेटिंग झाल्यानंतर 037 चालू केला. अच्छा, मास्टर 037 037 साधारण 3 वेळा सोडलं. 3 वेळा सोडलं. दुसऱ्या वेळेस सोडलं त्यावेळेसच मला फरक जाणवू लागला. आता बघा, आणि आपल्या बागेला 1 महिना, सव्वा महिना, 1.5 महिना गेल तर त्यावेळेस आता साईज खूप जबरदस्त साईज. आत्ताच 400, 450, 500 ग्रॅमची साईज. सरसकट साईज आहे. अशी काही झाड बघून नाही, प्रत्येक ठिकाणची साईज. बरोबर. पहिल्या स्टार्टला बाग धरली पण रिझल्ट चांगलं बसलं. तुमचं सहकार्य हे प्रत्येक वेळा चक्कर हे मारून गेल्यामुळे पण भारी वाटतं. तरी आपण बघू शकतो शेतकरी बांधवांनो की साईज किती, साईज म्हणा किंवा जी क्वालिटी आहे मालाची, ही सगळं म्हणजे खूप भारी इथं डेव्हलप झालेलं आहे. तर तुम्ही समाधानी आहात वेलगरचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल? समाधानी आहे. बाकी शेतकऱ्यांना आपण काय म्हणू इच्छिता? बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगतो मी. सध्या मी नर्सरीत असतो ना, महालक्ष्मी नर्सरीतनं लोकांना संदेश सांग. धन्यवाद.